नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण इयत्ता 12वी या वर्गातील अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत। आजच्या या भागामध्ये आपण अभ्यासत असलेला जो घटक आहे त्यात भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा घटक अभ्यासतोय। म्हणजेच मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया हा घटक आपण अभ्यासतोय। भारतातला हा घटक आपण अभ्यासत असताना त्यातील भाग क्रमांक 3 आज अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 2 मध्ये प्रस्तावना वित्तीय बाजाराचा अर्थ हा घटक पाहिला होता। तर याच्यामध्ये म्हणजेच भाग क्रमांक 2 मध्ये भारतातील नाणे बाजाराचा अर्थ आणि नाणे बाजाराची संरचना याचा अभ्यास केलेला होता। भारतातील नाणे बाजाराची संरचना बघत असताना ती संघटित क्षेत्रामधली संरचना किंवा संघटित क्षेत्रे आणि असंघटित क्षेत्रे अशी त्याची विभागणी केलेली आपणास दिसून येते। त्यापैकी आजच्या या भागामध्ये आपण भारतातील नाणे बाजारातील संघटित क्षेत्र कोणकोणते आहेत याचा अभ्यास करत असताना त्यातील प्रथम काही घटकांचा आपण अभ्यास करतोय। या संघटित क्षेत्रामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक, सहकारी वित्तीय विकास संस्था किंवा विकास वित्तीय संस्था, भारतातील सवलत व वित्तीय गृह हे संघटित क्षेत्राचा अभ्यास आपणास अनुक्रमे करावयाचा आहे। परंतु आजच्या या भागामध्ये आपण या संघटित क्षेत्रातील भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचा अभ्यास करावयाचा आहे। चला तर मग आज आपण या संघटित क्षेत्राचा अभ्यास करूया। संघटित क्षेत्र भारतातील संघटित क्षेत्रात भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक, विकास वित्तीय संस्था, भारतीय सवलत व वित्तीय गृह या संस्थांचा समावेश होतो। त्यांचे कार्य भारतातील सर्व आर्थिक क्षेत्रात चालते। भारतातील संघटित क्षेत्राचे जे क्षेत्रातील रचनेबाबत चर्चा करत असताना या घटकांचा सखोल अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे। म्हणून पहिला घटक आज आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे भारतातील रिझर्व्ह बँक। भारतातील रिझर्व्ह बँक याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं म्हणतो, पण शॉर्टमध्ये आपण याचा उच्चार सातत्याने RBI असा करतो। काय करतो? RBI। RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे। हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना केली गेली। बघा काय म्हणलेलं आहे, जे हिल्टन यंग म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाल्याची आपणास दिसून येते। आणि ही हिल्टन यंग यांच्या आयोगाच्या शिफारशीनुसार रिझर्व्ह बँकेची भारतामध्ये स्थापना केली गेली। भारतातील रिझर्व्ह बँकेचा कायदा हा 1934 नुसार बँकेच्या बँकांच्या मूलभूत कार्याला वैधानिक आधाराची तरतूद आहे। म्हणजे भारतामध्ये जे बँकिंग ॲक्ट झाला तो खऱ्या अर्थाने प्रथमतः 1934 मध्ये झाला आणि त्या अनुसार सर्व बँकांच्या कार्याचा कायदेशीर तरतूद करून ठेवण्याचा प्रयत्न ह्या अहवालात करण्यात आला। भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 रोजी खाजगी भागधारक बँक म्हणून झाली। सुरुवातीला 1 एप्रिल 1935 मध्ये ह्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली। त्यावेळेस ही बँक सरकारची बँक नव्हती। सरकारची बँक त्यावेळेस नव्हती। त्यावेळेस एक खाजगी बँक म्हणजे खाजगी व्यक्तीकडून भांडवल जमा करून ह्या बँकेची स्थापना झाली होती। भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण हे सर्वसामान्यतः 1 जानेवारी 1949 रोजी झाले। हा नाणे बाजारातील एक महत्त्वाचा घटक आहे। म्हणजेच नाणे बाजारामध्ये ही जी मध्यवर्ती बँक आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे। म्हणून
अशा भारतातील नाणे बाजारातील जी मध्यवर्ती बँक आहे ह्या बँकेची आपणास थोडक्यात व्याख्या पाहायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत जास्तीत जास्त आढावा घेत असताना M.H. डिकॉक यांनी फार महत्त्वाचे योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. कारण प्राध्यापक डिकॉक यांनी जवळजवळ जगातील 20पेक्षा जास्त बँकांचा मध्यवर्ती बँकांचा अभ्यास केला आणि त्यांनी मध्यवर्ती बँकेचे नेमकी कार्य कसे असावेत, मध्यवर्ती बँक म्हणजे नेमकी काय, मध्यवर्ती बँकेला सरकारी बँकेचा दर्जा का देण्यात आला, त्याला शिखर बँक का म्हणण्यात आलं, त्यांना बँकेवर नियंत्रण ठेवणे, वित्त व्यवस्थापन किंवा पतपैशाचे नियंत्रण, विकासभिमुख कार्य, हे सर्व कार्य मध्यवर्ती बँकेचे एकत्रित व्हावे या दृष्टिकोनातून प्राध्यापक डॉक्टर डिकॉक यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. म्हणून आपण मध्यवर्ती बँकेच्या व्याख्या बघतोय आणि या मध्यवर्ती बँकेच्या व्याख्या काही प्रसिद्ध व्याख्या दिलेल्या आहेत त्या व्याख्या बघतोय. मध्यवर्ती बँक ही देशातील मुद्रा व बँकिंग संरचनेतील शिखर संस्था आहे. मुद्रा म्हणजे काय, पैसा, आणि जी बँकिंग संरचना आहे ह्याची शिखर संस्था आहे, म्हणजे सेंट्रल, त्याची जी सेंटर आपण म्हणतो ना, सेंट्रल बँक असंही म्हणतो आपण, तर ती संस्था आहे. तर प्राध्यापक W.A. शॉ यांनी सुद्धा या मध्यवर्ती बँकेची व्याख्या केलेली आहे. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक. सर्वात महत्त्वाची व्याख्या आहे ही सुद्धा. अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर, पतपुरवठा म्हणजे पैशाचा पुरवठा. आता पत हा शब्द आणि पुरवठा, पतपुरवठा म्हणजे प्रत्यक्ष पैसा नाही आहे, तर हा पतपुरवठा नेमका काय असतो, कोण निर्माण करतात ह्याविषयी आपल्याला पुढं बघायचं आहे. पतपुरवठा म्हणजे व्यापारी बँकाने निर्माण केलेला पतपैसा, ॲक्च्युली हा दृश्य पैसा नसतो, लक्षात. म्हणून आपण सांगू शकतो अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. तर मध्यवर्ती बँकेचा जो आपण लोगो पाहतो तर अशा पद्धतीने एक नारळाचं झाड आणि त्याच्यासमोर वाघ असलेला दिसतो आणि हे चिन्ह आपल्याला प्रत्येक नोटावर वगैरे दिसतं. भारतीय रिझर्व्ह बँक, सर्व्हिस बँक ऑफ इंडिया किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं प्रत्येक ठिकाणी असं लिहिलेलं असतं. आणि ह्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या बाबतीत बोलत असताना आपण सांगू शकतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील बँकांची बँक म्हणून कार्य करते, देशातील बँकावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते आणि ही रिझर्व्ह बँक ही देशाच्या सरकारची बँक असते की जे देशाच्या सर्व आर्थिक बाबीवर नियंत्रण ठेवत असते. तर भारतीय रिझर्व्ह बँके ही कोणत्या पद्धतीचे कार्य करते याचा थोडक्यामध्ये आपण विचार करणार आहोत. पहिलं कार्य आहे चलनी नोटा निर्मिती करणारी बँक. रिझर्व्ह बँकेकडे 1 रुपये व नाणी सोडून, बघा काय म्हणलेलं आहे, 1 रुपयाची नोट, 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणी म्हणजे आपण चिल्लर म्हणतो, कॉईन म्हणतो, ते सोडून सर्व रुपयाच्या नोटा निर्माण करता येतात. म्हणजे 2 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंतच्या सर्व. 1957च्या किमान राखीव प्रणालीनुसार रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी रुपये ठेवावी लागते. यापैकी 115 कोटी रुपये सोन्याच्या स्वरूपामध्ये आणि 85 कोटी रुपये परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये ठेवावे लागते. याचा अर्थ कळतो. तर ज्यावेळेस रिझर्व्ह बँकेला 200 कोटी रुपये छापायचे असतात त्यावेळेस आधी जागतिक बँकेकडे 115 कोटी रुपयेचं सोनं तारण ठेवावं लागतं आणि 85 कोटी रुपये परकीय चलनामध्ये ठेवावे लागतात. तेव्हाच रिझर्व्ह बँकेला काय करावं लागतं, तर आपल्या नोटा छापता येतात. तर ही एक चलन निर्मितीची प्रक्रिया आहे हे आपल्याला दिसून येते आणि ही एक मध्यवर्ती बँकेची बँक, चलन निर्मिती करणारी बँक म्हणून आपण या रिझर्व्ह बँकेकडे पाहू शकतो. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे सरकारची बँक. बघा, सरकारची बँक, रिझर्व्ह बँक ही सरकारची बँक आहे. म्हणजेच 1 जानेवारी 1949 रोजी या रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि ही बँक खाजगी व्यक्तीकडून सरकारच्या मालकीची झाली. म्हणून रिझर्व्ह बँक सरकारची बँक म्हणून कार्य करते, म्हणून सरकारचा सल्लागार आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणूनही काम करते.
ही केंद्र व राज्य सरकारच्या व्यवसायाचे व्यवहार करते, पैसा स्वीकारते आणि सरकारच्या वतीने देणी देते. तसेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन देखील ते करते. ही सरकारला अनेक आर्थिक विषयावर सल्लासुद्धा देते. म्हणजेच सरकारची बँक सरकारचा सल्लागार आणि सरकारचं प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची प्रक्रियासुद्धा या मध्यवर्ती बँकेकडे असते आणि ते अत्यंत व्यवस्थितरित्या कार्य करत असते, कारण ती सरकारची बँक असते. त्याच्यानंतर तिसरं कार्य आहे बँकांची बँक म्हणून कार्य करणे. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकावर वैधानिक म्हणजेच कायदेशीर नियंत्रण ठेवते. सर्व अनुसूचित बँकांना रिझर्व्ह बँकेकडे त्यांची मागणी व मुदत ठेवीनुसार किमान रोख निधी राखीव ठेवणे अनिवार्य असते. रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना त्यांच्या योग्य हुंड्या वटवून देऊन आर्थिक सहाय्य करते. तसेच मंजुरी दिलेल्या तारणाच्या बदल्यात बँकांना कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजेच व्यापारी बँकाने जे काही तारण कर्ज घ्यायचं असतं ते योग्य तारणाच्या जोरावर ते काय करते, त्यांना कर्ज उपलब्ध करून देते. त्याच्यानंतर चौथा घटक आहे परकीय चलनसाठ्याचा सांभाळ करणे. परकीय गंगाजळी सांभाळणे. रिझर्व्ह बँक देशाच्या परकीय चलनसाठ्याचे संरक्षक म्हणून काम करते. बघा, त्यास रुपयाचे अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे, स्थिरता निश्चित करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सर्व सदस्य देशांच्या चलनाची खरेदी व विक्री करण्याचे कार्य रिझर्व्ह बँक करत असते. म्हणजे अशा पद्धतीचे कार्य हे रिझर्व्ह बँकेला करावे लागतात. त्याच पद्धतीने पाचवा घटक आहे पत पैशाचे नियंत्रण. देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर व व्यापार करण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवते. संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करून पत नियंत्रण केले जाते. संख्यात्मक पतनियंत्रणामध्ये बँक दर, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आणि रोकड निधीचे बदलते गुणोत्तर हे सर्व घटक काय केले जातात, तर हे रोख निधीचे गुणोत्तर इत्यादी साधनांचा समावेश होतो. तर गुणात्मक साधनामध्ये कर्ज व तारण यातील गाळ्याचे नियमन करणे, कर्जाचे नियंत्रित वाटप करणे, नैतिक मनधरणी करणे, अशा पद्धतीने प्रसिद्ध करणे. त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित कर्ज म्हणजे उपभोग कर्जावर नियंत्रण ठेवणे, अशा अनेक पद्धतीचे कार्य करून पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे मध्यवर्ती बँका करते. त्याच पद्धतीने आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धी करण्याचे कार्यसुद्धा रिझर्व्ह बँक करते. रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्राच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्ध करते. त्याच पद्धतीने विकासभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य रिझर्व्ह बँक हे निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकिंग सेवा वाढविणे, ठेवीदारांना संरक्षण देणे, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कार्य हे करते. तर अशा पद्धतीचे कार्य हे मध्यवर्ती बँक करते. त्याच्यानंतर इतर कार्यही मध्यवर्ती बँकांना करावे लागतात. यामध्ये रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देवाणघेवाणचे व्यवहार पूर्ण करते, म्हणजेच निरसन केंद्र म्हणून सुद्धा काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून सुद्धा काम करते, कारण संकटात आलेल्या बँकांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचं कार्यसुद्धा ह्या मध्यवर्ती बँकेकडून केले जाते. म्हणून मध्यवर्ती बँका ही व्यापारी बँकेचा ऋणदाता, अंतिम आधार म्हणून सुद्धा संबोधला जातो. तर अशा पद्धतीने मध्यवर्ती बँक ही भारतातील एकमेव शिखर बँक आहे, सेंट्रल बँक आहे. ही बँकची स्थापना 1 एप्रिल 1935 झाली आणि त्याचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 झालेलं आहे. ही बँक सरकारची बँक म्हणून, सल्लागार म्हणून, प्रतिनिधी म्हणून काम करते. हीच बँक सर्वसामान्यपणे बघत असताना ह्याच्यामध्ये
सरकारची बँक म्हणून कार्य करते, बँकांची बँक म्हणून कार्य करते, परकीय चलनाचा सांभाळ करणे, पतपैशाचे नियंत्रण करणे, आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्ध करणे, विकासभिमुख व प्रोत्साहनात्मक कार्य करणे आणि इतर आणखीन कार्याचा याच्यामध्ये समावेश असलेला आपणास दिसून येतो. अशा पद्धतीने ही मध्यवर्ती बँक देशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तर अशा रीतीने आज आपण मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत अभ्यास केलेला आहे. यानंतरचा भाग आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आजच्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद.